नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रेमात पाडणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अमृताने आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडली. सोबतच तिच्या नृत्य कौशल्यावरही चाहते फिदा आहेत. मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्रीत तिने आपला जम बसवलाय. एकीकडे तिचे चित्रपट आणि नाटक सुरू असताना दुसरीकडे तिच्या वैवाहिक आयुष्यात मात्र वादळ आले. अमृता आणि हिमांशू यांच्यात सारं काही आणाबेल नसल्याचं समोर आले. मात्र या सगळ्यात अमृताचं नाव एका मराठी अभिनेत्यासोबत जोडलं जाते. अमृता आणि आदिनाथ यांच्या जवळच्या नातेवाईकांनी इन्स्टाला दिलेल्या माहितीनुसार ते गेले 2 वर्ष वेगळे राहत आहेत. त्यांच्या पती-पत्नीपेक्षा मैत्रीचं नातं जास्त आहे. आपापल्या कामाला प्राधान्य देण्यासाठी ते दोघे वेगळे राहत होते. ते दोघे विभक्त होण्याचा विचार करत आहेत, पण त्यांच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवण्यासाठी ते वेळ घेत असल्याचं देखील सांगण्यात आलं. पण घटस्फोटांच्या चर्चांवर मात्र अमृता आणि हिमांशू यांनी कोणतेही अधिकृत वक्तव्य केलं नाही. अशातच अमृता एका मराठी अभिनेत्यासोबत नात्यात होती असं बोललं जाते. सोशल मीडियावर अमृता आणि हिमांशूच्या घटस्फोटाची बातमी येताच पोस्टरवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या अभिनेत्याचं नाव सांगितलं आहे. अमृता लोकप्रिय मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे याच्यासोबत नात्यात होती असं म्हटलं जातंय. काही दिवसापूर्वी आदिनाथ आणि उर्मिला यांचाही घटस्फोट झाला. अमृतासोबतच्या नात्यामुळेच उर्मिलाने आदिनाथला घटस्फोट दिला असं बोललं जातंय. आता दुसऱ्या बाजूसही ते चित्र असल्यानं नेटकऱ्यांमध्ये या चर्चा अधिकच वाढल्या आहेत. तब्बल 10 वर्ष डेट केल्यानंतर अमृता आणि हिमांशू यांनी लग्न केलं. मात्र चंद्रमुखी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आदिनाथ आणि अमृता यांची जवळीक वाढल्याचा दावा नेटकरी करत आहेत. अमृता आणि हिमांशू घटस्फोट घेणार का याबद्दल चित्र अजून स्पष्ट झालं नसलं तरी त्यांचा संसार वाचावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.